गुड मॉर्निंग ट्रेडर्स. गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग. सर्वात प्रथम तर तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. खूप लोकांचे मला मेसेज आले, त्यांचे मी आभार मानतो. असंच ट्रेडिंग करत राहा, बी पॉझिटिव्ह राहा आणि आयुष्यात मोठे व्हा, स्वप्न पुरे करा. आपण कालच्या व्हिडिओमध्ये क्लिअरली डिस्कस केलेलं होतं की मार्केट जर ह्या लेवलच्या वरती म्हणजेच जर 600च्या वरती मार्केट जर जात असेल तर मी इंटरेस्टेड आहे कॉल साठी, किंवा जर रेड लाईनच्या खाली मार्केट क्लोजिंग देत असेल तर मी पुट साठी असेल. पण मी केव्हा कन्फर्म होईन पुट साठी? जेव्हा मार्केट ही जी 380 ची लेवल आहे, जो आपला स्ट्रॉंग सपोर्ट आहे पहिल्यापासून खूप दिवसापासून, म्हणजे लगभग तुम्ही जर बघाल 5 मिनिटाच्या कॅन्डल फ्रेम वरती, टाइम फ्रेम वरती आपण बघत असू तर हा लगभग 26 तारखेपासून हा जो रेंज बनलाय, जी रेंज तयार झालेली आहे, त्यामध्ये मार्केट खूप दिवस अटकलेलं आहे. आणि जेव्हा पण मार्केट असं रेंज बाउंड असतं तेव्हा मार्केट जास्त दिवस रेंज बाउंड राहत नाही. त्याला एकतरी वरच्या साईडला या खालच्या साईडला त्याला मूव्ह करायला लागतं. पण तसं आज एक्सपायरीच्या दिवशी पण नाही झालं. मार्केट सकाळी ओपन लगभग फ्लॅट झालं. त्यानंतर मार्केटने स्लोली आपल्या लेवलला टेस्ट करायला चालू केलं. आता ह्या लेवलला खेळणं म्हणजे खूप कठीण होतं. कारण तुम्ही जर बघाल तर मार्केटच्या कॅन्डल खूप छोट्या बनल्या आहेत. समजा तुम्ही इकडे पुट जर घेतला असतात तर मार्केटनी एकाच 2 कॅन्डल मध्ये तुमचं प्रीमियम डिके केलं असतं, कारण का आज एक्सपायरी होती. सेम इथेच जेव्हा तुम्ही इथे घेतला असतात तर परत त्याच लेवलला मार्केट रिट्रेस केले, सेम ह्याच लेवलला बघायला भेटलंय, प्लस ह्याच लेवलला बघायला भेटले आणि ह्या लेवलला पण बघायला भेटले. म्हणजे कुठेही 380च्या लेवलच्या खाली मार्केट क्लोजिंगला तयार नव्हतं. बायर्स ह्याच्या खाली मार्केटला येऊन देत नव्हते. त्यामुळे मार्केटनी 380 लेवल खूप वेळा टेस्ट केली. तर ह्याच्यावरनं आपल्याला असं कळायला पाहिजे की जेव्हा मार्केट एकदा, दोनदा, तीनदा लेवल टेस्ट करतोय म्हणजे मार्केट खाली येण्याच्या मूडवरती नाही आहे आणि ह्या लेवलला खेळणं आपल्याला जरासं कठीण जातं. ओव्हरऑल मार्केट बघायला गेलात तर मार्केटनी आज खूप साऱ्या कॅन्डल छोट्या छोट्या बनवलेल्या आहेत. त्यामुळे मार्केटमध्ये प्रीमियम स्पाइकचा हा विषय खूप मोठा झाला होता. प्रीमियम डीके, कारण का एक्सपायरी असल्यामुळे प्रीमियम डीके हा इश्यू तर आलेलाच आहे नक्कीच. एक लक्षात घ्या, जेव्हा पण तुम्ही एक साईडचा ट्रेड घेता, समजा तुम्ही ते पुट घेतलात तर जेव्हा पण मार्केट 10 पॉईंट तुम्हाला देतं, एक्झाम्पल मध्ये 10 पॉईंट देतं रेड मध्ये, जेव्हा रेड कॅन्डल 10 पॉईंट मध्ये बनते आणि ती जर 5 पॉईंटची या त्याच्या अर्ध्याची कॅन्डल बनते, ग्रीन कॅन्डल बनत असेल तर तुमचे 10 पॉईंट कमवलेले डायरेक्टली प्रीमियम डिकेमुळे लॉस मध्ये कन्वर्ट होतात. आणि मार्केटने आज तेच केलेलं आहे. जर तुम्ही बघाल तर तेच केलेलं आहे. त्यामुळे आजचं मार्केट खूप शिकण्यासारखं होतं, समजण्यासारखं होतं, जेणेकरून आपल्याला पुढच्या ट्रेडिंग करिअरसाठी आपल्याला खूप उपयोग येईल. मी हर वेळेस सगळ्यांना सांगतो की टॉक टू कॅन्डल्स, कॅन्डल्स विल टॉक टू यू. कॅन्डलशी जेव्हा तुम्ही संवाद साधायला चालू कराल तेव्हा कॅन्डल सांगेल पुढचा मुवमेंट कुठे येणार आहे तो. कारण ह्या ज्या कॅन्डल छोट्या छोट्या बनल्यात ह्याच्यावरनं कळतं की सेलर्स एवढे प्रेशर मध्ये नाही लावत आहेत. प्रेशर असतात तर खाली आलं असतं. कॅन्डल्स अशा बनल्या पाहिजेत मार्केटमध्ये ज्या आज मला कुठेही डे ट्रेडिंग मध्ये दिसले नाही. हा 3 वाजता मला दिसल्या काही कॅन्डल्स, पण ते 3 वाजताच्या खेळण्याची आपल्याला गरज नाही, कारण का मार्केट 3 वाजता व्होलेटाईल असतं, खूप लोक व्हॉल्यूम मध्ये येतात, मार्केटची दिशा खूप असते, प्रीमियम डीके डबल होत असतो, त्यामुळे इथे ट्रेडिंग करणं धोकादायक आहे. आपल्या कोर्समध्ये आपण शिकलेलो आहे की कधी आपण ट्रेडिंग करायची, कुठली वेळ आहे.
त्या वेळेनुसारच ट्रेडिंग करायची. काय सर्कमस्टन्सेस असतात त्याप्रमाणे करायचं. आपला अभ्यास जो आहे तो डॉक्टर किंवा लॉयर पेक्षा कमी नाहीये. मी हर वेळेला सांगतो आपल्या फॅमिली मेंबर्सला की आपला अभ्यास डॉक्टर पेक्षा कमी नाही. कारण का जेव्हा डॉक्टर शिकतो आणि प्रॅक्टिस करतात तेव्हा ह्यांना अभ्यास करायला लागतो. कुठली नवीन औषध मार्केटमध्ये येत आहेत या कुठलं उपकरण नवीन येत आहेत ऑपरेशन्स मध्ये, त्यांना ते शिकायला लागतं. तसंच आपलं पण आहे. आपल्याला रोज मार्केट बघितलं तरच आपण शिकू, आपला एक्सपिरियन्स वाढेल. म्हणून मार्केटमध्ये राहायचं असेल तर आपल्याला रोज एकतरी स्टडी आपल्याला केलाच पाहिजे, दुसरा एक्सपिरियन्स घेतलाच पाहिजे. त्याशिवाय आपल्याला मार्केटमध्ये स्टेबिलिटी येणार नाही. त्यामुळे आजचं मार्केट ओव्हरऑल बघायला गेलं तर काही खास नव्हतं आणि ह्या लेवलला ट्रेडिंग करणं म्हणजे खूप रिस्की ट्रेड करणं आहे. हे मी माझ्या आपल्या ग्रुपवरती पण सांगितलेलं. त्यामुळे जर कोणी 10-20 पॉईंट काढले असतील तर त्यांचं अभिनंदन ह्या फ्लो मध्ये. पण ज्यांनी ट्रेडिंग नाही केली त्यांनी आपला कॅपिटल सेव्ह केला, कारण का येणाऱ्या भविष्यामध्ये एक मोठा मुवमेंट बघायला भेटणार आहे. ओके, तर आता उद्याचं मार्केट बघूया आपण. उद्याचं मार्केटचं प्रेडिक्शन असं असू शकतं की मार्केटनी ज्या आपल्या लेवलला रेस्पेक्ट केले, कालच्या व्हिडिओमध्ये आपण बोललो आणि त्या लेवल बघा मी इथे लावून ठेवलेले आहेत. जर मार्केट उद्या या लेवलच्या वरती ओपन होतोय, आपण जर आपल्या लेवल्स पुढे घेऊया. आपला हा अभ्यास नित्यनेमाने होत राहणार आहे. आता रोज रात्री आपण 10:30-11 वाजता 10च्या नंतर आपण व्हिडिओज टाकू. जर मार्केट उद्या गॅप अप ओपन होऊन जर ही लेवल तोडतोय, फुल बॅक घेऊन रेसिस्ट करून ह्या लेवल रेसिस्ट करून वरती जात असेल तर उद्याच्या उद्या आपल्याला 26,000ची लेवल बघायलाच भेटेल. ठीक आहे. आणि जर मार्केट उद्या ह्या लेवलच्या खाली गॅप डाऊन ओपन होत असेल आणि खाली येत असेल तर तर आपल्या लेवल्स लगभग 130 या 120 पर्यंत, 25,130 या 120 पर्यंत आपले टार्गेट असतील खालच्या बाजूला. ओके, तर उद्या ट्रेडिंग करताना नीट विचार करून करा, कारण का उद्या फर्स्ट डे ऑफ कॉन्ट्रॅक्ट आहे, शुक्रवार असल्यामुळे प्रीमियम हाय असतील. नक्कीच उद्या एक पॉझिटिव्ह दिवस असेल, कारण का आयुष्यात हर वेळा पॉझिटिव्ह दिवस असणं खूप जरुरी आहे आणि आपण त्याच प्रवाहाबरोबर चालणं जरुरी आहे. कुठेही आज असं वाटलं असेल तुम्हाला की मला ट्रेडिंग मध्ये आज काही प्रॉफिट झालं नाहीये, तर वेल अँड गुड, पेशन्स नाही राहा. पेशन्स इज अ की ऑफ सक्सेस. आज नाही उद्या भेटेल, पण तुमचं कॅपिटल सेव्ह होणं खूप गरजेचं आहे. तर उद्याची स्ट्रॅटेजी तुम्हाला सगळ्यांना कळली आहे की उद्याचं मार्केट गॅप अप ओपन झालं तर ह्या दिशेने, आणि जर ही लेवल तोडून खाली आलं तर मार्केट रेसिस्ट करून ह्या दिशेने. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओसाठी धन्यवाद. उद्याचा दिवस तुमचा शुभ जावो. धन्यवाद. गुड नाईट. टेक केअर.